मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, आता इथे अंशुमनने जे काही कटकारस्थानं करून ठेवलेले आहेत, ज्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत आणि समोर आल्यामुळे सगळ्या काही गोष्टी इथे समोर आलेल्या असतात आणि समोर मात्र इथे कोणालाही न समजवता सरळ सरळ इथे तो शुशला समजवत असतो। तो म्हणत असतो, अगं शुश, VDS का हे बघ, प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे असतो, प्रॅक्टिकली विचार कर, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, अशा पद्धतीने तुझं कोणतंही आयुष्य मार्गी लागणार नाही आहे। मग आता इथे शुश म्हणत असते, पण मुळात तुम्ही मला हे सगळं काही का सांगताय? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका ना प्लीज, ह्या सगळ्या गोष्टीचा आणि तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही, असं आता इथे ती बोलत असते। आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र आनंदी म्हणत असते, शुश, तू हे सगळं काही काय बोलतेस आणि कोणाशी बोलतेस? तू राजवाड्यांशी अशा पद्धतीने ह्या भाषेमध्ये नाही बोलू शकत आहेस। तेव्हा मात्र ती म्हणत असते, ताई, तू तर माझ्याशी अजिबातच बोलू नकोस, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये आणि मी तुझं मुळात काहीही ऐकून घेणार नाही, असं इकडे ती स्पष्टपणे बोलत असते। तेव्हा शुशला आता स्वानंदी म्हणत असते, अगं, तुझ्या लक्षात येत नाही, जेव्हा तू इथे लग्नाच्या अगोदर सुद्धा याच पद्धतीने अशा पद्धतीने वागत होतीस आणि एका माणसाने तुला फसवलं होतं, तो फायनान्शियल इश्यू निस्तारता सगळ्यांच्या नाकीनऊ आले होते, ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही आहे का शुश? असं आता इथे ती बोलू लागलेली असते। हे सर्व काही बोलल्यानंतर आता इथे शुश म्हणत असते, एक मिनिट ताई, तू ह्या सगळ्या गोष्टी आत्ता ह्या वेळेला मला का बरं सांगत आहेस? हे बघ, असं काहीही करू नकोस प्लीज, मला आता तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाहीये, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते। हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आता मात्र इकडे मल्लिका सगळ्यांसमोर हात जोडत असते आणि म्हणत असते, खरं तर तिच्या वतीने मी इथे तुम्हा सर्वांची माफी मागते। आणि तेव्हा शुश म्हणत असते, एक मिनिट, पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीशी काय बोलत आहात? तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही आहे, मुळात माझं लग्न इथे अंशुमनसोबत झालेलं आहे आणि माझं लग्न अंशुमनसोबत झालेलं असल्या कारणाने इथे तुम्ही माझ्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी अजिबात बोलू नका। त्यावेळेला मात्र आता इथे स्वानंदीला राग येतो आणि स्वानंदीला राग आल्यानंतर इथे ती सरळ सरळ म्हणत असते, तुझं हे सगळं काही काय चाललेलं आहे? तू अशा पद्धतीने राजवाड्यांशी नाही बोलू शकत आहे, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची? डोक्यावर पडली आहेस का तू? वगैरे वगैरे हे सगळं काही आता इथे ती बोलत असते। आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर मात्र इथे शुशला स्वानंदी तिथून निघून जायला सांगत असते आणि त्याचबरोबर ती निघून गेल्यानंतर आपण पाहतो, आता इथे मात्र राजवाडे म्हणजेच इथे समरचा पारा चढलेला असतो। समर इथे म्हणत असतो, हे जरा अतिच झालेलं आहे काकू, मला एक गोष्ट सांग, तू ह्या मुलांना सगळं काही समजवायचं सोडून तू सरळ सरळ ह्यांना पाठीशी घालत आहेस का? अशा पद्धतीने वागतेस आणि का हे सगळं काही या पद्धतीने तू करतेस? तुला तरी कळत आहे का? असं आता इथे ती बोलत असते। तेव्हा मात्र इथे आता दुसरीकडे आपण पाहतो, इकडे जी काही आपली मंदाकिनी आहे, ती मंदाकिनी म्हणत असते, तुम्हा सर्वांचं ना काय चाललंय मला तेच काही कळत नाही। तेव्हा इथे आर्धिरा म्हणत असते, आई, तुम्ही वेड्या आहात का? तुम्ही डोक्यावर पडल्या आहात का? अशा पद्धतीने तुम्ही कसं वागू शकता तेच मला मुळात काही कळत नाही। अहो, अंशुमन माझा जरी भाऊ असला तरी सुद्धा तो अजिबात चांगला नाहीये, त्याने एक नाही तर अनेक अशा मुलींना, कितीतरी मुलींना फसवलं आहे, मग तरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने का आणि कशामुळे वागताय तेच मला तुमचं काही कळत नाही। मंदाकिनी म्हणत असते, तुला तर इथे माझी मुलगी तुझ्या भावाला बायको झालेली आहे त्याबद्दल तुला कौतुक वाटायचं सोडून तू तर अशा पद्धतीने कशी काय बोलू शकतेस तेच मला काही कळत नाही। मग आता इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, अर्पिताचा मात्र नेहमीप्रमाणे पारा चढलेला असतो। अर्पिता म्हणत असते, इथे मला एक गोष्ट कळत नाही दादा, ती चिंगी मोल करीन, तिच्याबरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी होत होत्या तर तुम्हा सर्वांना आनंद होता, पण मग आता तीच गोष्ट इथे ह्या शुश बरोबर लग्न झालेले आहे तर त्या गोष्टी तुम्हाला अजिबात चांगल्या वाटत नाही, पण असा भेदभाव का आणि कशामुळे? मी काय म्हणते दादा, तुला प्रत्येक वेळीच तुझ्या बायकोचंच ऐकायचं असतं का? प्रत्येक वेळी तुझी बायको म्हणेल त्याच पद्धतीने तुला सगळं काही करायचं असतं का? का असं वागतोयस? मग आता समर म्हणत असतो, अर्पिता, तू हे जरा जास्तच बोलतेस, तुझी हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली आणि का म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तू इथे बोलत आहेस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो। आता हे सगळं काही बोलत असताना अर्पिता म्हणत असते, का नको बोलू? ह्या सगळ्या गोष्टीशी तर माझा संबंध आहेच ना, मग मला तर बोललंच पाहिजे ना। आणि तुला एक गोष्ट सांगते, ती कोण कुठली मोल करीन तिच्यासोबत लग्न लावून देण्यासाठी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण इथे गोष्ट आलेली आहे ती म्हणजे इथे सुशची, तर इथे सगळ्यांनाच त्या गोष्टीविषयी प्रॉब्लेम आहे। मी म्हणते का आणि कशामुळे प्रॉब्लेम असावा? तर आता इथे मात्र समर अर्पितावर चिडतो आणि म्हणत असतो, अर्पिता, एक गोष्ट तुझ्या
तुझ्या लक्षात येते का? तू जरा ह्या सगळ्या गोष्टी जरा जास्तच बोलतेस असं वाटत नाहीये का तुला? तेव्हा अर्पिता म्हणत असते, काय जास्त बोलते? काहीही जास्त आणि वेगळं बोलत नाही. मग आता स्वानंदी पुढे येते आणि स्वानंदी पुढे आल्यानंतर ती म्हणत असते, काय चाललंय अर्पिता ताई तुमचं? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा कसा काय देऊ शकता? मला तेच काही कळत नाहीये. अहो, तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात आणि त्याचबरोबर ती सुद्धा एक स्त्रीच आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर होत होत्या आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलंय ना, इथे अंशुमनने कबूल केलं आहे, मान्य केलं आहे की फक्त आणि फक्त इथे जे काही चिंगीच्या पोटात बाळ आहे ते अंशुमनचंच आहे. मग तरीसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कशा काय बोलू शकता? तेच मला काही कळत नाही, असं सरळ सरळ स्वानंदी म्हणत असते. मग आता इथे अर्पिता म्हणत असते, हो ते तर आहेच ना, पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या भावाची चूक आहे असं काही तर नाही ना. आणि त्याचबरोबर ती चिंगी इथे कुठे राहिलेली आहे? आता त्या चिंगीचा काही एक संबंध नाही आहे आणि माझ्या भावाची अंशुमनचीच तुम्हाला इथे बाजू दिसत आहे. पण इथे त्याच्या बाबतीत तुम्ही काय केले हे दिसत नाहीये. तुम्ही सगळ्या 4 पाहुण्यांसमोर त्याला इथे कानाखाली मारली, तरी सुद्धा त्याने, आणि मी बोलायचंच नाहीये का? तो माझा भाऊ आहे, त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी बोलणारच. समजलं? मी शांत अजिबात बसणार नाही, असं सरळ सरळ आता इथे अर्पिता सरळ म्हणून जात असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे आदिरा म्हणत असते, बापरे मला तर ना इथे कळतच नाही. अहो आई, सरळ सरळ तुमच्या मुलीचं इथे आयुष्य खराब होतंय आणि तुम्हाला इथे काहीच आणि कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाहीये. अहो आई, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? शूश ही खूप जास्त बालिश आहे आणि बालिश असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्ही तिला पाठिंबा द्यायला नको होता. अहो, तो कसा मुलगा आहे, काय आहे हे सगळं तुम्हाला माहिती ना, मग तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने कसं काय वागलात तेच मला काही कळत नाही. मग आता इथे मंदाकिनीचा पारा चढतो. मंदाकिनीला तर तिचा खूपच अगोदरपासूनच राग येत असतो, पण आता एवढं सगळं झाल्यामुळे मंदाकिनी मात्र सरळ सरळ आधिरावर हात उचलत असते आणि तेव्हा मात्र आधिरा तिचा तो उचललेला हात पकडते आणि म्हणत असते, नाही आता मात्र ही चूक मी तुम्हाला करू देणार नाही. तर दुसरीकडे राजवाड्यांच्या घरामध्ये पूर्ण तमाशा सुरूच असतो अजून तरी, कारण इथे आता समर म्हणत असतो, खूप झालं, 1 मिनिट, हे जरा जास्तच बोलतेस, असं होत नाहीये का? मग आता इथे ती म्हणत असते, तुला तर आम्ही भावंड आहोत ना, तुला आमच्या भावंडाची म्हणजे तुझ्या भावंडाची काहीच काळजी नाहीये. तुला फक्त इथे चिंगी आणि त्याचबरोबर ह्या स्वानंदी मॅडम ह्या सगळ्याच गोष्टीची तेवढी काळजी आहे, पण तुला आमची कोणाचीच काळजी नाहीये. असं म्हटल्याबरोबर आता इकडे समर तिच्यावर ओरडतो आणि ओरडल्यानंतर म्हणत असतो, तू स्वानंदी मॅडमविषयी खूप जास्त काही गोष्टी बोललीस, पण आता नाही. कारण इकडे तेव्हा ती म्हणत असते, का आपण का नको बोलू, सांग ना काय संबंध आहे तिचा? तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, ती बायको आहे माझी, समजलं? देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मी तिच्यासोबत लग्न केलं आहे. आणि आणखी एक गोष्ट मी तुला स्पष्टपणे सांगतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा त्यांची बाजू मी घेणारच. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उलट तुझं मी काहीही ऐकायला नाही पाहिजे. उलट तू ह्या घरामध्ये एक पाहुणी म्हणून आहेस, माहेरवाशीण म्हणून आहेस, आणि माहेरवाशीण म्हणून असल्या कारणाने इथे तू किती आणि कशा पद्धतीने बोलायचं ह्या सगळ्या गोष्टीचा तू इथे विचार करायला हवास. आणि त्याचबरोबर इथे आता अर्पिता म्हणत असते, दादा तू अजूनही तुझ्या बायकोचं ऐकत आहेस का आणि कशासाठी? मग आता समर म्हणत असतो, ऐकणार, कळलं? ऐकणार, कारण त्या इथे विचारी आहेत आणि विचार करून बोलतात. तुझ्यासारखं उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं अजिबातच बोलत नाहीत. ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? आता हे सगळं काही होत असताना इथे मात्र अर्पिता पुन्हा स्वानंदीविषयी बऱ्याच काही गोष्टी बोलत असते, पण समर मात्र अजिबात ऐकून घेत नाही. समर म्हणत असतो, खूप झालं आता, ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या आत्ता इथे थांबल्या पाहिजेत. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही, असं आता इकडे तो बोलू लागलेला असतो. मग आता इथे अर्पिता म्हणत असते, नाही मला तर तुझं काहीच ऐकायचं नाही. मी तुला स्पष्टपणे सांगते दादा, तू अजूनही स्वानंदीची बाजू घेत आहेस. मग आता समर इथे म्हणत असतो, बाद झालं, आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, कळलं? हे तुझं माहेर आहे ना, मग माहेरामध्ये माहेरवाशीण म्हणूनच राहायचं. ह्या सगळ्या गोष्टी करायची तुला काहीही गरज नाही आहे. मग आता ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे तर? मग आता समर म्हणत असतो, तुला तुझं सासर आहे बरोबर, तुला एक मुलगीसुद्धा आहे, आणि मुलगी असून सुद्धा, एक स्त्री असून सुद्धा तू दुसऱ्या स्त्रीविषयी अशा पद्धतीने बोलतेस ना, ही गोष्ट मला मुळात इथे सहनच होत नाही, कळलं? आत्ताच्या आत्ता बॅग भरायची आणि इथून निघून जायचं. तुझ्या सासरी जाऊन तू सुखाचा संसार करायचा, कळलं? इथे तू कोणालाही ह्या गोष्टी बोलायच्या नाही, कळलं? आता मात्र अर्पिता रडायला लागलेली असते. ती म्हणत असते, दादा प्लीज मला तिकडे नाही जायचं, मला तिकडे मानसिक त्रास होतो.
तेव्हा तो म्हणत असतो, तुला तिकडे मानसिक त्रास होतो, पण तू इथे राहून काय करतेस? बोल ना, इथे राहून काय करतेस? हे सगळं तू ढवळाढवळच करतेस ना. इथे सासरी तुझं जे काही चाललेलं आहे ना ते बघायचं सोडून तू इथे राहून काय करतेस? असं म्हटल्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो, आधिराने आता मंदाकिनीचा हात पकडलेला असतो आणि मंदाकिनीचा हात पकडून तिला आहे त्याच जागी थांबवलेलं असतं. आता मात्र मंदाकिनी म्हणत असते, बघितलं का, बघितलं, सासूचा मान ठेवत नाही. तेव्हा आता स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, तिनं केलं ना ते अगदी बरोबर केलंय. आणि आधिरा हिचा मार खाण्याची आणि त्याचबरोबर इथे आता रोहनसुद्धा म्हणत असतो, आई हे पहिलं आणि शेवटचं, इथून पुढे जर माझ्या बायकोवर हात उचललास आणि आवाज चढून बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे. दुसरीकडे आपण पाहतो आता समरने इथे खूपच मनावर घेतलेलं असतं की हिला इथून काढूनच द्यायचं म्हणून, हिला फक्त आणि फक्त सासरीच ठेवायचं. त्यामुळे तो म्हणत असतो, तू इथे नाही राहायचं, आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, चालती व्हायचं. तेव्हा तिची बॅग तिला घेऊन यायला सांगितलेलं असतं. इथे आधिरा म्हणत असते, दादा प्लीज माझं ऐकून घेणारे, मी तुझी बहीण आहे ना रे. आणि तुला एक गोष्ट सांगू का, माझ्या जागी जर आधिरा असती तर तिचं तू सगळं ऐकून घेतलं असतंस. तेव्हा समर म्हणत असतो, हो घेतलं असतं ना, तुझ्यापेक्षा जास्त ती हुशार आहे, वैचारिकता तिच्यामध्ये जास्त आहे. अजूनसुद्धा तिचं आणि सासूचं तिच्या दोघींचं एकमेकींबरोबर पटत नाही, पण तरीसुद्धा ती इथे सासरी राहतेस ना, मिळतं जुळतं करून घेण्याचा प्रयत्न करतेस ना. तुझं काय चाललंय? अगं ते मिडल क्लास लोक आहेत, तुझे तर चांगले व्यवस्थित आहे, सुशिक्षित आहेत आणि फायनान्शियलसुद्धा व्यवस्थित आहेत, तरीसुद्धा तू इथे राहतेस. अजिबात इथे राहायचं नाही. तिकडे नवरा बिचारा तुझ्या पोरीला सांभाळतोय आणि तू सरळ सरळ इथे राहतेस. आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, समजलं तुला? मी तुझं काही ऐकून घेणार नाही. मल्लिका म्हणत असते, ऐक ना समर, असं करू नकोस, तिला तिकडे खूप जास्त त्रास होतो. नाही काकू, हे सगळं तू अगोदर तिला समजावून सांगायला हवं होतंस, आत्ता ती वेळ माझ्यावर आली आहे. समर कोणाचंही ऐकून घेत नाही, अर्पिताच्या सरळ सरळ हाताला धरतो आणि तिथून तिला तो तिच्या सासरी घेऊन गेलेला असतो. आजी म्हणत असतात, आत्ता समरने जे केलंय ना ते अगदी बरोबर केलंय. अंशुमन म्हणत असतो, मम्मा तुझ्या लेकाला तर पोरांना ह्या घरामध्ये किंमतच नाही. आता मल्लिका स्वानंदीवर आवाज चढवत असते आणि म्हणत असते, आता तुला आनंद होत असेल ना. तेव्हा स्वानंदी तिला सडेतोड उत्तर देते आणि म्हणत असते, तुमची अर्पिता मुलगी इथे तुमच्या ह्या छत्रछायेखाली राहण्यापेक्षा ती संसारात आणि सासरी राहिलेली योग्य आहे. आणि आणखी एक गोष्ट, माझ्या बहिणीच्या मनामध्ये जर तुम्ही विष पेरलं तर गाठ माझ्याशी आहे. मल्लिका म्हणत असते, एक गेली तरी तुझी बहीण इथे आहेस ना. पण स्वानंदीने सक्त ताकीद दिलेली असते. तर पाहत राहा विनोदोघातली.